डिअर स्टुडंट, आपण मागच्या लेक्चरमध्ये पिनियल ग्लँड आणि थायमस ग्लँड बघितलेली होती. आज आपण पुढची ग्लँड बघणार आहोत, ॲड्रिनल ग्लँड. ॲड्रिनल ग्लँड किंवा तिलाच म्हणतात सुप्रारिनल ग्लँड. काय म्हणतात तिलाच? सुप्रारिनल ग्लँड. मग आपण 11वीत एक्सक्रिशन हे चॅप्टर तुम्ही शिकले. त्याच्यात आपण पाहिलं होतं किडनी असतात, किडनीच्या वर अशा या ॲड्रिनल ग्लँड असतात आणि किडनीच्या वर सुप्रा, किडनीला शब्द रिनल म्हणून दुसरं नाव त्यांचं आहे सुप्रारिनल ग्लँड्स. मग ह्या ॲड्रिनल ग्लँड्स ज्या असतात दीज आर ड्युएल इन ओरिजिन, म्हणजे त्या मेझोडर्म आणि एक्टोडर्म पासनं तयार झालेली असते. ही ॲड्रिनल ग्लँड जी आहे ही कोणापासनं तयार होते? मेझोडर्म आणि एक्टोडर्मपासनं ही ॲड्रिनल ग्लँड जी आहे ती तयार झालेली असते. दीज ॲड्रिनल ग्लँड्स आर स्मॉल, सॉफ्ट. स्मॉल असतात, सॉफ्ट असतात, कोनिकल असतात. कशा असतात? कोनिकल असतात. अशा ह्या ॲड्रिनल ग्लँड्स असतात. सॉफ्ट, कोनिकल ग्लँड्स असतात. मग आता बघा, या ॲड्रिनल ग्लँड्स ज्या आहेत, आता एक म्हणू आपण, ही ॲड्रिनल ग्लँड जी आहे ही 2 रिजनमध्ये डिवाईड होते. हा बाहेरचा पार्ट जो आहे हा ॲड्रिनल कॉर्टॅक्स. कोणता? ॲड्रिनल कॉर्टॅक्स. आणि हा मधला जो पार्ट आहे तो ॲड्रिनल मेड्युला. अशा 2 पार्टमध्ये ही ॲड्रिनल ग्लँड जी आहे ती डिवाईड होत असते. मग आधी आपण बघणार आहोत ॲड्रिनल कॉर्टॅक्स, नंतर बघू ॲड्रिनल मेड्युला. याचा TS जर आता आपण बघू, ही ॲड्रिनल ग्लँड, याचा TS जर आपण बघितला तर इथं सुरुवातीला ॲड्रिनल कॉर्टॅक्सचा पार्ट असतो, ॲड्रिनल कॉर्टॅक्सचा, आणि इथं खालचा जो असतो तो ॲड्रिनल मेड्युलाचा. मग आता बघा, ॲड्रिनल कॉर्टॅक्स जे आहे ते 3 रिजनमध्ये डिवाईड होते. सगळ्यात आता बघा, हा एक पार्ट, हा एक मोठा पार्ट असतो आणि हा पुढचा जो आहे हा तिसरा, हा झाला ॲड्रिनल मेड्युला खाली. तर हे 3 पार्ट जे आहे याच्यामध्ये कोणता मग कोणतं बघतोय आपण? हा ॲड्रिनल कॉर्टॅक्स 3 रिजनमध्ये डिवाईड होतो. मग सगळ्यात वरचा जो पार्ट असतो तो असतो झोना ग्लोमेरुलोसा. कोणता असतो? झोना ग्लोमेरुलोसा. हा मधला जो पार्ट असतो हा असतो झोना फॅसिक्युलाटा. कोणता असतो? झोना फॅसिक्युलाटा. कोणता असतो? झोना फॅसिक्युलाटा. आणि हा तिसरा जो पार्ट असतो तो झोना रेटिक्युलॅरिस. कोणता असतो? झोना रेटिक्युलॅरिस. अशा 3 पार्टमध्ये हा ॲड्रिनल कॉर्टॅक्स जो आहे तो डिवाईड होत असतो आणि हा मधला असतो ॲड्रिनल मेड्युला, त्याचे पार्ट्स नसतात. मग आता आपण प्रत्येक पार्टची त्याची माहिती बघू. प्रत्येक पार्ट कोणते कोणते हार्मोन सिक्रेट करतं ते आपल्याला याच्यात बघायचं आहे. मग आता इथं बघा, काय पाहिलं आपण? ॲड्रिनल ग्लँड जी आहे तिलाच काय म्हणतात? सुप्रारिनल ग्लँड असं म्हणतात. ड्युएल इन ओरिजिन, एक्टोडर्म आणि मेझोडर्मपासनं ती तयार झालेली असते. 2 पार्टमध्ये डिवाईड होते. कोणत्या कोणत्या? ॲड्रिनल कॉर्टॅक्स आणि ॲड्रिनल मेड्युला. अशा 2 पार्टमध्ये ती डिवाईड होत असते. मग याचे आपण किती पार्ट्स पाहिले? 3 पार्ट्स. किती पाहिले? 3 पार्ट्स. पहिला कोणता? झोना ग्लोमेरुलोसा. कोणता पहिला? झोना ग्लोमेरुलोसा. दुसरा पाहिला आपण झोना फॅसिक्युलाटा. आणि तिसरा आपण पाहिला कोणता? झोना रेटिक्युलॅरिस. कोणता? झोना रेटिक्युलॅरिस. मग आता बघा,
हे तिघं जे पार्ट्स आहेत यांच्या आधी आपण हार्मोन्स बघून घेऊ. कारण ही ॲड्रिनल ग्लँड, त्याच्यातला ॲड्रिनल कॉर्टॅक्स जो आहे, यांचे हार्मोन जे आहेत ते कोणते? कॉर्टिकॉइड्स. कोणते हार्मोन सिक्रेट करतं? कॉर्टिकॉइड्स. मग प्रत्येकाचे बघू आपण. झोना ग्लोमेरुलोसा जे आहे हे कोणते हार्मोन सिक्रेट करतात? हे झोना ग्लोमेरुलोसा मिनरलो कॉर्टिकॉइड्स. कोणता हार्मोन सिक्रेट करतात? मिनरलो कॉर्टिकॉइड्स. हा फॅसिक्युलाटा जो आहे ग्लुको कॉर्टिकॉइड्स. कोणता हार्मोन सिक्रेट करतो? ग्लुकोकॉर्टिकॉइड्स. आणि हा तिसरा जो आहे रेटिक्युलारिस, हा करतो सेक्स कॉर्टिकॉइड्स. कोणतं? सेक्स कॉर्टिकॉइड्स, किंवा त्यालाच ऑर नेम आहे गोनॅडोकॉर्टिकॉइड्स. काय म्हणतात? त्यालाच गोनॅडोकॉर्टिकॉइड्स. याच्यावर प्रश्न विचारला जातो. आपण नेहमी म्हणतो सेक्स ऑर्गन कोणते? टेस्टिस आणि ओरी. त्यांचेच हार्मोन्स आपल्याला माहिती असतात. हे दोघंच ऑर्गन सेक्स ऑर्गन्स आहेत. तेच सेक्स ऑर्गन्स सेक्स हार्मोन सिक्रेट करतात. पण इथं CETला प्रश्न विचारला गेलेला आहे की तिथं कसा? विच ग्लँड सिक्रेट सेक्स हार्मोन. मग ग्लँड्सचं नाव वेगवेगळं दिलेलं होतं. त्याच्यात टेस्टिस ओव्हरीचा ऑप्शन नव्हता, ॲड्रिनल ग्लँडचा ऑप्शन होता, आणि बाकीच्या ग्लँड्स होत्या अशा ग्लँडचा ऑप्शन होता. मग त्यावेळेला इथं उत्तर येईल तुमचं ॲड्रिनल ग्लँड. त्याच्यात पण जर ऑप्शन असेल ॲड्रिनल कॉर्टॅक्स, त्याच्यातही आणखी डीप असेल तर झोना रेटिक्युलॅरिस. काय येईल? झोना रेटिक्युलॅरिस जे आहे ते सेक्स कॉर्टिकॉइड सिक्रेट करण्याचं काम करत असतात, किंवा गोनॅडोकॉर्टिकॉइड सिक्रेट करण्याचं काम ते करत असतात. मग हे घेतला चार्ट लक्षात. काय की ॲड्रिनल ग्लँड, ॲड्रिनल कॉर्टॅक्स, ॲड्रिनल मेड्युला. मेड्युला डिवाइड होत नाही. कॉर्टॅक्स झोना ग्लोमेरुलोसा, झोना फॅसिक्युलाटा, झोना रेटिक्युलॅरिस. ग्लोमेरुलोसाचा हार्मोन मिनरलो कॉर्टिकॉइड, फॅसिक्युलाटाचा हार्मोन ग्लुकोकॉर्टिकॉइड, रेटिक्युलरिसचा हार्मोन सेक्स कॉर्टिकॉइड किंवा गोनॅडोकॉर्टिकॉइड. मग आता बघा प्रत्येकाचं आपण फंक्शन बघू. हा मिनरलो कॉर्टिकॉइड काय करतो? तर हा मिनरल्स रेग्युलेट करण्याचं काम करतो. म्हणजे सोडियमचे आयन्स आणि पोटॅशियमचे आयन्स जे असतात ते त्यांचा बॅलन्स रेग्युलेट करण्याचं काम, कॉन्सन्ट्रेशन, बॅलन्स म्हणजे कॉन्सन्ट्रेशन रेग्युलेट करण्याचं काम हा मिनरलो कॉर्टिकॉइड करत असतो. प्लाझ्मामधलं सोडियम पोटॅशियमचं कॉन्सन्ट्रेशन रेग्युलेट करण्याचं काम तो करतो. आणखी काय काम करतो? सॉल्ट वॉटर बॅलन्स करतो. आणखी ब्लड व्हॉल्यूम जे असतं आणि ब्लड प्रेशर जे असतं ते पण रेग्युलेट करण्याचं काम ते करत असतं. मग आता याच्यात आता मेन मिनरलो कॉर्टिकॉइड हार्मोन कोणता? अल्डोस्टिरॉन. कोणता? अल्डोस्टिरॉन. हा मेन मिनरलो कॉर्टिकॉइड हार्मोन झाला. मग हा अल्डोस्टिरॉन जो असतो हा काय करतो? सोडियम आणि पोटॅशियमची लेवल जी असते ती बॅलन्स करण्याचं काम हा अल्डोस्टिरॉन जो आहे तो करत असतो. म्हणजे काय? मिनरलो कॉर्टिकॉइड सोडियम पोटॅशियम मिनरल्सचं बॅलन्स करतो. म्हणजे सोडियम आणि पोटॅशियम आयन्स जे असतात त्यांचं कॉन्सन्ट्रेशन बॅलन्स करण्याचं काम तो करतो. ब्लड व्हॉल्यूम ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्याचं काम तो करतो. त्याचप्रमाणे सॉल्ट वॉटर बॅलन्स करतो. मग फॉर एक्झाम्पल मेन मिनरलो कॉर्टिकॉइड कोणता? अल्डोस्टिरॉन. हा अल्डोस्टिरॉन जो आहे यालाच लक्षात ठेवायचं सॉल्ट रिटेनिंग हार्मोन असं म्हणतात. काय म्हणतात त्याला? सॉल्ट रिटेनिंग हार्मोन. म्हणजेच सॉल्ट वॉटर बॅलन्स करण्याचं काम हा करत असतो. मग आता बघा काय हे कोणाचं पाहिलं आपण? मिनरलो कॉर्टिकॉइड. आता आपण पुढचं बघू काय? झोना फॅसिक्युलाटा त्याचा ग्लुकोकॉर्टिकॉइड. ग्लुकोकॉर्टिकॉइड्स जे असतात ग्लुकोकॉर्टिकॉइड्स
याच्यावरनं तुम्हाला इथं कळेल. इथं कोणाचा बॅलन्स होतो? मिनरल्सचा बॅलन्स रेग्युलेट होतो. हे कोणाला बॅलन्स करतात, कोणाचं रेग्युलेशन करतात? कार्बोहायड्रेट्स, लिपिड्स आणि प्रोटीन्स. कोणाकोणाचं बॅलन्स रेग्युलेट करतात? कार्बोहायड्रेट, लिपिड्स आणि प्रोटीन यांचं मेटॅबॉलिझम रेग्युलेट करण्याचं काम. काय मेटॅबॉलिझम रेग्युलेट करण्याचं काम हा ग्लुकोकॉर्टिकॉइड जो आहे तो करत असतो. मग जसं इथं याचं एक्झाम्पल अल्डोस्टिरॉन पाहिलं, तर या ग्लुकोकॉर्टिकॉइडचं एक्झाम्पल आलं कॉर्टिसॉल. कोणतं? कॉर्टिसॉल हा हार्मोन कोणता आला? ग्लुकोकॉर्टिकॉइड. मग आता हा काय करतो? तर हा कॉर्टिसॉल जो आहे हा ब्लडमधली ग्लुकोजची लेवल जी आहे ती इन्क्रीज करतो. काय करतो? ब्लडमधली ग्लुकोजची लेवल जी आहे ती इन्क्रीज करण्याचं काम हा कॉर्टिसॉल जो आहे तो करत असतो. आणखी काय काम करतो तो? तर अँटीबॉडीचं सिंथेसिस जे होतं, त्या अँटीबॉडीज ज्या तयार होतात त्या अँटीबॉडीजच्या सिंथेसिसला सप्रेस करून टाकतं आणि मग हे सप्रेस करतं. मग त्याच्यामुळे हा हार्मोन जो आहे हा ॲलर्जिक ट्रीटमेंटसाठी, ॲलर्जी जेव्हा होते त्या ॲलर्जीच्या ट्रीटमेंटमध्ये हा हार्मोन यूज केला जात असतो. मग काय पाहिलं आपण? हा झोना फॅसिक्युलाटा ग्लुकोकॉर्टिकॉइड काय करतो? तो कार्बोहायड्रेट, लिपिड आणि प्रोटीनचं मेटॅबॉलिझम करतो. काय करतो? कार्बोहायड्रेट, प्रोटीन आणि लिपिडचं मेटॅबॉलिझम रेग्युलेट करण्याचं काम तो करतो. मग आता काय आणखी काय करतो? ब्लडमधली ग्लुकोजची लेवल जी आहे ती इन्क्रीज करतो. त्याचप्रमाणे काय करतो? अँटीबॉडीचं प्रोडक्शन जे आहे ते म्हणजे सिंथेसिस जे आहे ते सिंथेसिस सप्रेस करण्याचं काम तो करतो आणि म्हणून त्याला ॲलर्जी जेव्हा होते त्या ॲलर्जीच्या ट्रीटमेंटमध्ये यूज केलं जात. आणि आता शेवटचं कोणतं? झोना रेटिक्युलरिस, जो सेक्स कॉर्टिकॉइड्स म्हणजे गोनॅडोकॉर्टिकॉइड सिक्रेट करतो. मग याच्यामध्ये काय आता? तर याच्यामध्ये एक्झाम्पल येतं अँड्रोजेन्स हा हार्मोन आहे आणि दुसरा कोणता? इस्ट्रॅडिओन्स. हे हार्मोन सिक्रेट करण्याचं काम हा झोना रेटिक्युलरिस जो आहे तो करत असतो. अँड्रोजेन्स अँड इस्ट्रॅडिओन्स. मग आता बघा मेलमध्ये काय काम करतं? तर मेलमध्ये हे सेक्स कॉर्टिकॉइड जे आहे इट रेग्युलेट द रोल इन डेव्हलपमेंट अँड मेंटेनन्स ऑफ एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर. एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर्स जे आहेत मेलमध्ये त्यांची डेव्हलपमेंट आणि त्यांना मेंटेन करतो. बियर्ड, मुस्टॅच असे जे आहे ते एक्सटर्नल सेक्स कॅरेक्टर्स यांना डेव्हलप करण्याचं काम, मेंटेन करण्याचं काम हे सेक्स कॉर्टिकॉइड्स करतात. मग आता जर हे सेक्स कॉर्टिकॉइडचं एक्सेस सिक्रिशन झालं, जास्तीचं सिक्रिशन झालं तर काय होईल? तर याचं जर जास्तीचं सिक्रिशन झालं तर फिमेलमध्ये काय दिसेल? कोणामध्ये? फिमेलमध्ये. आधी आपण बघू. तर फिमेलमध्ये व्हायरिलिझम अँड हिरसुटिझम, व्हायरिलिझम अँड हिरसुटिझम हे कॅरेक्टर डेव्हलप होतात. म्हणजे काय होईल? काय दिसतं? तर जसं मेलमध्ये बियर्ड, मुस्टॅच, दाढी, मिशी आपण म्हणतो ती डेव्हलप होते, तशी ह्या फिमेलमध्ये पण जर एक्सेस सेक्स कॉर्टिकॉइड हा हार्मोन सिक्रेट झाला तर फिमेलमध्ये पण मुस्टॅचसारखं चेहऱ्यावर एक्सेस हेअर्स ऑन फेस, चेहऱ्यावर फिमेलच्या चेहऱ्यावर पण हे एक्सेस हेअर्स आलेले दिसतात. म्हणजे मिशी आलेल्यासारखी एक्सेस हेअर्स आपण त्याला म्हणतो, त्या फिमेलच्या चेहऱ्यावर पण मिशी
आलेली असते. कशामुळे? जर हा सेक्स कॉर्टिकॉइड जास्त सिक्रेट झाला फिमेलमध्ये तर. मग आता जर तो मेलमध्ये जास्त सिक्रेट झाला तर काय होईल? त्याला म्हणतात गायनॅकोमास्टिया. गायनॅकोमास्टिया. मग इथं उलटं, आता फिमेलमध्ये ब्रेस्टची डेव्हलपमेंट फुल झालेली असते, मिल्कचं सिक्रेशन होतं, मेलमध्ये होत नाही. पण जर हा सेक्स कॉर्टिकॉइड एक्सेस सिक्रेट झाला मेलमध्ये तर त्यांच्यात हे कॅरेक्टर बघायला मिळतं. कोणतं? गायनॅकोमास्टिया. म्हणजे काय? तर मेलमध्ये पण ब्रेस्टची डेव्हलपमेंट ही झालेली असते, पण मिल्कचं सिक्रेशन मात्र तिथं होत नाही. पण मेलमध्ये पण ब्रेस्टची डेव्हलपमेंट ही झालेली दिसत असते, त्यावेळेला त्याला गायनॅकोमास्टिया असं म्हणतात. तर हा होता कोणता? तिसरा सेक्स कॉर्टिकॉइड. कोण सिक्रेट करतं? झोना रेटिक्युलस. तर हे आपण ॲड्रिनल कॉर्टेक्सचे 3 पार्ट पाहिले. झोना पहिला कोणता? झोना ग्लोमेरुलोसा. दुसरा पाहिला झोना फॅसिक्युलाटा. तिसरा पाहिला झोना रेटिक्युलस. आणि तिघांचे हार्मोन आपण पाहिले. झोना ग्लोमेरुलोसाचा मिनरलोकॉर्टिकॉइड, झोना फॅसिक्युलाटाचा ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि याचा सेक्स कॉर्टिकॉइड. आणि तिघांचे आपण सिम्पटम्स पाहिले. तर हा होता तिसरा कोणता? झोना रेटिक्युलरिसचा सेक्स कॉर्टिकॉइड. मग आता हा झाला ॲड्रिनल कॉर्टेक्स. कोणता बघितला आपण? ॲड्रिनल कॉर्टेक्स. मग आता आपण बघू ॲड्रिनल मेड्युला. कोणता बघायचा आहे? ॲड्रिनल मेड्युला. हा ॲड्रिनल मेड्युला जो आहे हा 2 प्रकारचे हार्मोन सिक्रेट करतो. किती हार्मोन्स? 2 प्रकारचे हार्मोन सिक्रेट करतो. मग कोणापासनं डेव्हलप होतो हा? एक्टोडर्मपासनं. कोणापासनं डेव्हलप होतो? एक्टोडर्म. कॉर्टेक्स कोणापासनं पाहिला आपण? मेझोडर्म. कोणापासनं? मेझोडर्मपासनं. मेड्युला कोणापासनं डेव्हलप होतो? एक्टोडर्मपासनं. मग हे 2 हार्मोन कोणते कोणते? तर ॲड्रिनॅलिन अँड नॉरॲड्रिनॅलिन. कोणते कोणते 2 हार्मोन? ॲड्रिनॅलिन अँड नॉरॲड्रिनॅलिन. हे दोघं हार्मोन कोण सिक्रेट करतं? ॲड्रिनल मेड्युला सिक्रेट करतं. मग आता बघा हे दोघं हार्मोन काय करतात? हा ॲड्रिनॅलिन जो आहे हा त्यालाच इमर्जन्सी हार्मोन असंही म्हणतात. काय म्हणतात त्याला? इमर्जन्सी हार्मोन असंही म्हणतात. कोणाला? ॲड्रिनॅलिनला. आणि त्यालाच मग आणखी 3F हार्मोन असंही म्हणतात. हा प्रश्न विचारला जातो, 3F हार्मोन कोणाला म्हणतात? लक्षात ठेवायचं, ॲड्रिनॅलिनला. मग 3F का? फाईट, फ्लाईट अँड फ्राईट. या तिघं ॲक्शन ज्या वेळेला अप्लाय होतात त्यावेळेला इमर्जन्सीमध्ये हा ॲड्रिनॅलिन जो आहे तो सिक्रेट होत असतो आणि म्हणून त्याला 3F हार्मोन असंही म्हणतात. मग आता बघू नॉर ॲड्रिनॅलिन. कोणता? नॉर ॲड्रिनॅलिन. हा काय करतो? तर ब्लड प्रेशर जे आहे, ब्लड प्रेशरला रेग्युलेट करण्याचं काम हा नॉर ॲड्रिनॅलिन जो आहे तो करत असतो. आणखी एक काम करतो तो. नॉर ॲड्रिनॅलिनचं काम काय? इट रेग्युलेट द ब्लड प्रेशर अंडर नॉर्मल कंडिशन. दुसरं काम काय करतो? इट ऑल्सो ॲक्ट ॲज व्हॅसोकन्स्ट्रिक्टर. व्हॅसोकन्स्ट्रिक्टर, व्हॅसोव्हेसल, कन्स्ट्रिक्टर कॉन्ट्रॅक्ट. हा व्हेसल कॉन्ट्रॅक्ट करण्याचं काम पण करत असतो. कोण? नॉर ॲड्रिनॅलिन. हा छोटासा होता कोणता? ॲड्रिनल मेड्युला. काय? एक्टोडर्मपासनं ओरिजिन असते त्याची. 2 हार्मोन सिक्रेट करतो, ॲड्रिनॅलिन, नॉर ॲड्रिनॅलिन. ॲड्रिनॅलिनलाच इमर्जन्सी हार्मोन म्हणतात, 3F हार्मोन पण म्हणतात. कारण फाईट, फ्लाईट, फ्राईट या ॲक्शन जेव्हा आपल्यात होतात त्यावेळेला इमर्जन्सीमध्ये ॲड्रिनॅलिन सिक्रेट होतो. मग आता दुसरं काय? नॉर ॲड्रिनॅलिन जो आहे तो काय करतो?
BP कंट्रोल करतो, ब्लड प्रेशर रेग्युलेट करण्याचं काम तो करतो. आणि दुसरं काय, व्हेसलचं कॉन्ट्रॅक्शन करण्याचं काम करतो, कन्स्ट्रिक्टर म्हणून तो काम करत असतो. मग इथं आपण पाहिलं ॲड्रिनल ग्लँड, त्याचं ॲड्रिनल कॉर्टॅक्स आणि ॲड्रिनल मेड्युला. मग आता आपण बघू ॲड्रिनल कॉर्टॅक्सचे जे हार्मोन आपण बघितले त्यांचं जर कोणतं कॉर्टिकॉइड, तर जर ॲड्रिनल कॉर्टॅक्सच्या हार्मोनचं म्हणजे कॉर्टिकॉइड्स जे आहे यांच्यात आता हायपोसिक्रेशन बघू आधी आपण, म्हणजे लेस सिक्रेशन झालं तर काय होईल. मग कोणाचं नेमकं हायपोसिक्रेशन, कोणाचं, मिनरलो कॉर्टिकॉइड आणि ग्लुको कॉर्टिकॉइड्स यांचं जर लेस सिक्रेशन झालं, हायपोसिक्रेशन म्हणजे काय, लेस सिक्रेशन जर झालं तर काय होतं, तर त्याच्यामुळे जी डिसऑर्डर दिसते त्या पर्सनमध्ये किंवा डिसीज जो असतो त्याला ॲडिसन्स डिसीज असं म्हणतात. डिसीज असं स्पेलिंग सोपं, डिसीज असं म्हणतात. त्याच्यावर हे लक्षात ठेवायचं, जर कॉर्टिकॉइडचं हायपोसिक्रेशन झालं म्हणजेच मिनरलो कॉर्टिकॉइड ग्लुकोकॉर्टिकॉइडचं हायपोसिक्रेशन लेस सिक्रेशन जर झालं तर कोणती डिसऑर्डर दिसते किंवा कोणता डिसीज होतो, ॲडिसन्स डिसीज. कोणता, ॲडिसन्स डिसीज. मग हा ॲडिसन्स डिसीज झालेला जो पर्सन असतो याच्यामध्ये कोणते कॅरेक्टर दिसतात, तर त्यांची ब्लड शुगर जी असते ती लो होऊन जाते. काय होतं, ब्लड शुगर लो होऊन जाते. नंतर सोडियम आयन्स जे असतात ते लो होऊन जातं. त्याच्या उलट पोटॅशियमचे आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन जे असतं ते हाय होऊन जातं. त्याचप्रमाणे युरिनमधनं जास्त प्रमाणात सोडियमचे आयन्स आणि वॉटरचा लॉस जो आहे तो इन्क्रीज होऊन जातो. यांचा लॉस जो आहे तो इन्क्रीज होतो. जास्त प्रमाणात हे सोडियम आणि वॉटर जे आहे ते युरिनमधनं जायला लागतं. आणखी काय सिम्पटम्स दिसतात, त्या पर्सनमध्ये वेट लॉस म्हणजे त्याचं वजन कमी झालेलं दिसतं. आणखी त्याला विकनेस आलेला असतो. विकनेस येऊन जातो म्हणजे काय, ताकद राहत नाही त्याच्यात, आपण असं म्हणतो विकनेस आलेला दिसतो. नॉझिया म्हणजे अस्वस्थ वाटतं, मळमळ होते असं आपण म्हणतो. ओमेटिंग उलटी होते आणि डायरियाचा पण त्रास त्या पेशंटमध्ये आपल्याला बघायला मिळतो. कोणामध्ये, ॲडिसन्स डिसीज झालेला जो पर्सन असतो त्याच्यामध्ये हे कॅरेक्टर्स आपल्याला बघायला मिळत असतात. मग कशामुळे, हायपोसिक्रेशन ऑफ मिनरलो ग्लुकोकॉर्टिकॉइड म्हणून ॲडिसन्स डिसीज, हे सगळे वेगवेगळे त्याचे सिम्पटम्स. मग याच्या पुढे आता जर याचं हायपर सिक्रेशन झालं, आता हायपर सिक्रेशन जर झालं कोणाचं, तर ग्लुकोकॉर्टिकॉइडचं. कोणाचं, ग्लुकोकॉर्टिकॉइडचं. ग्लुकोकॉर्टिकॉइड्सचं जर हायपर सिक्रेशन झालं, जास्त सिक्रेशन झालं तर कोणती डिसऑर्डर दिसते, तर ती जी डिसऑर्डर आहे त्याला म्हणतात कुशिंग्ज डिसीज. कोणता डिसीज म्हणतात त्याला, कुशिंग्ज डिसीज. लक्षात ठेवायचं, हायपोसिक्रेशनमध्ये आपण पाहिलं ॲडिसन्स डिसीज. कोणता पाहिला, ॲडिसन्स डिसीज. हायपर सिक्रेशनमध्ये कोणता, कुशिंग्ज डिसीज किंवा कुशिंग सिंड्रोम असंही म्हणतात त्याला, कुशिंग सिंड्रोम किंवा कुशिंग डिसीज. मग याच्यात आता काय होईल, हायपर सिक्रेशन झालं तर तिथं आपण पाहिलं होतं सोडियमचे आयन्स जे आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन लो होऊन जातं. याच्यामध्ये उलटं होईल, सोडियम आयन्सचं कॉन्सन्ट्रेशन हे हाय होऊन जातं. काय होऊन जातं, हाय होतं. ब्लड शुगर लेवल जी असते ती पण हाय होऊन जाते. ब्लड शुगर जी आहे ती पण काय होऊन जाते,
हाय होऊन जाते, त्याची लेवल जी आहे ती हाय होते. युरिनमधनं ग्लुकोज बाहेर पडायला लागतं. युरिनमधनं काय बाहेर पडतं? ग्लुकोज बाहेर पडायला लागतं. त्याचप्रमाणे त्यांच्यात हाय BP ब्लड प्रेशर जे आहे ते हाय होऊन जातं. ओबॅसिटी हे कॅरेक्टर त्यांच्यामध्ये दिसतं. ओबॅसिटी म्हणजे काय? लठ्ठपणा. हे कॅरेक्टर हे हाय कुशिंग सिंड्रोममध्ये दिसतं किंवा कुशिंग डिसीजमध्ये दिसतं. तो पर्सन लठ्ठ होऊन जातो, ओबॅसिटी म्हणतो आपण त्याला. हे सिम्पटम दिसतात. आणि मेन काय? वेस्टिंग ऑफ लिम्ब मसल्स. वेस्टिंग ऑफ लिम्ब मसल्स. लिम्ब मसल्स म्हणजे काय? लिम्स म्हणजे काय? आपले हात आणि पाय, त्यांना आपण म्हणतो लिम्स. मग हे लिम्सचे मसल्स जे असतात हे स्टीफ होऊन जातात. काय होऊन जातात? स्टीफ होऊन जातात. त्याच्यामुळे काय होतं? वेस्टिंग ऑफ लिम्ब मसल्स. त्याच्यामुळे काय होतं? आपले आर्म्स, लेग्स जे असतात यांची फिजिकल ॲक्टिव्हिटी जी असते, फिजिकल ॲक्टिव्हिटी जी असते ती होत नाही. म्हणजे आपल्या हाताची, पायाची हालचाल होत नाही. त्याला म्हणतात वेस्टिंग ऑफ लिम्ब मसल्स. हे सिम्पटम पण कोणामध्ये दिसतात? कुशिंग सिंड्रोममध्ये किंवा कुशिंग डिसीजमध्ये दिसत असतात. तर इथं आपण पूर्ण ॲड्रिनल ग्लँड बघितली 2 मिनिटात. काय की ॲड्रिनल ग्लँडमध्ये काय काय पाहिलं आपण? 2 भाग, ॲड्रिनल कॉर्टेक्स, ॲड्रिनल मेड्युला. याच्यामध्ये 3 पार्ट्स, झोना ग्लोमेरुलोसा, झोना फॅसिक्युलाटा आणि तिसरा काय पाहिला होता? झोना रेटिक्युलरिस. याचं मिनरलो कॉर्टिकॉइड, याचं ग्लुकोकॉर्टिकॉइड, याचं गोनॅडो कॉर्टिकॉइड किंवा सेक्स कॉर्टिकॉइड. आणि मग आपण यांचे सगळ्यांचे सिम्पटम्स बघितले होते, ते काय करतात. मग आपण याच्यात आणखी शेवटी डिसऑर्डर पाहिल्या. काय की या दोघांचं हायपोसिक्रिशन जर झालं तर कोणती डिसऑर्डर दिसते? ॲडिसन्स डिसीज. आणि जर ग्लुकोकॉर्टिकॉइडचं हायपर सिक्रिशन झालं तर कोणती डिसऑर्डर दिसते? कुशिंग सिंड्रोम किंवा कुशिंग डिसीज ही आपल्याला डिसऑर्डर बघायला मिळते. आणि आपण पाहिलं तर नंतर ॲड्रिनल मेड्युला. त्याचे 2 हार्मोन असतात. कोणते कोणते? ॲड्रिनॅलिन आणि दुसरा कोणता? नॉरॲड्रेनालिन. हे असं पूर्ण आपण मग कोणती ग्लँड पाहिली? ॲड्रिनल ग्लँड.